मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाभारतातील अशा एका योद्ध्याची कहाणी ज्याने महाभारताचे युद्ध पाहिले खरे, परंतु बलाढ्य असूनही त्याने महाभारताचे युद्ध लढले नाही. असाच एका युद्ध म्हणजे बार्बरिक. आज आपण बार्बरिकची कथा ऐकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या चॅनलवरती मी अशाच तुमच्यासाठी नवनवीन धार्मिक कथा घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास खाली जय खाटू श्याम अशी कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. बार्बरिक कोण होते आणि त्यांचा जन्म कसा झाला? बार्बरिक हे भीम यांचे नातू होते. भीम म्हणजे 5 पांडवांपैकी एक. त्यांचाच मुलगा घटोत्कच आणि त्यांची सून मोरवी यांच्या पोटी बार्बरिकचा जन्म झाला होता. बार्बरिक हे जन्मापासूनच अतिशय तेजस्वी दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील तेजच सांगत होते की हा एक मोठा योद्धा आहे आणि त्यांचे केस इतके दाट होते की त्यांचं नाव बार्बरिक असं ठेवण्यात आलं. ज्या वेळेस महाभारताचे युद्ध झाले त्यावेळेस बार्बरिकनेही ठरवले की आपणही या युद्धाचा एक भाग बनायचं आणि धर्मासाठी लढायचं. यावेळेस त्यांनी असा पण घेतला होता की जो पक्ष मला हारताना दिसेल त्या पक्षाच्या बाजूने मी लढेल, असं त्यांनी एक वचन घेतलेलं होतं. बार्बरिक जात असताना त्यांना वाटेमध्ये एक साधू भेटले आणि त्यांनी त्या साधूला नमन केले. त्या साधूनेही त्यांना विचारले की तुम्ही कुठे जात आहात? त्यावरती बार्बरिक म्हणाले की मी महाभारताच्या युद्धाचा एक भाग होणार आहे आणि जो पक्ष मला हारताना दिसेल त्या पक्षाच्या बाजूने मी लढणार आहे. आणि ते साधू दुसरे कोणी नसून श्रीकृष्णच होते. श्रीकृष्णांना बार्बरिकच्या शक्तीबद्दल आधीच माहिती होते. त्यामुळे त्यांना माहिती होते की बार्बरिक या युद्धात सामील झाला तर तो एका मिनिटात युद्ध संपवेल. त्यामुळे त्यांनी बार्बरिकची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले की तू ह्या समोर दिसणाऱ्या झाडाला बाण मार आणि एका बाणातच सर्व झाडांची पानं हे भेदून टाक. एका बाणातच सर्व झाडांची पानं भेदली गेली पाहिजे. एकही पान शिल्लक राहिलं नाही पाहिजे. यावरती बार्बरिकला विश्वास होता की आपण हे करू शकतो. त्यांनी बाण मारला आणि एक पान मात्र श्रीकृष्णांच्या पायाखाली होतं आणि तो बाण त्याच्या अवतीभोवतीच फिरत होता, परंतु त्या पानाला तो छेदू शकला नाही. यावरतीच बार्बरिकच्या लक्षात आले की हा पुरुष कोणी साधारण नाही, हा तर साक्षात परमात्माच आहे. त्यामुळे त्यांनी त्या साधूला नमन केले आणि त्यांना त्यांच्या अवतारात येण्यास सांगितले. त्यावेळेस श्रीकृष्णांनीही त्यांना त्यांच्या परम अवतारात दर्शन दिले आणि त्यांना सांगितले की मला तुझं शीश अर्पण कर. यावरती त्यांनी हेही सांगितले की तुला महाभारताच्या युद्धाचा भाग व्हायचा आहे, ती मी तुला परवानगी देतो. तुझं हे शिर महाभारताच्या युद्धाच्या वेळी संपूर्ण युद्ध बघेल. म्हणजेच हे शिर या डोंगरावरती स्थापित होईल आणि युद्धाच्या शेवटपर्यंत तू हे संपूर्ण महाभारताचं युद्ध बघशील आणि याचा साक्षी बनशील. त्याचबरोबर श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन त्याला हेही वरदान दिले की तुझ्या मी ह्या भक्तीवरती प्रसन्न आहे. त्यामुळे तुला मी वरदान देतो की कलियुगात तुला माझ्या नावाने म्हणजेच श्याम नावाने ओळखलं जाईल. आणि असंही म्हटलं जातं की खाटू नावाचं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक राजा होता. असंच तिथे एक गाय दररोज जाऊन एका जागेवरती दूध द्यायची आणि जेव्हा ती जागा खोदली गेली तेव्हा त्यातून खाटूश्यामचे डोके बाहेर निघाले आणि त्यांनी त्या राजाला स्वप्नात येऊन दर्शन दिले की तू माझी स्थापना कर. त्याच वेळेस तिथे त्या राजाने त्या शिराचे स्थापना करून एक मंदिर बांधले आणि तेव्हापासून त्या मंदिराला खाटूश्याम नावाने ओळखले जाते. ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.